आदेशकांना नोटीस देऊ शकता का अशी विचारणा कोर्टाने केली आहे। कोर्टाकडून आदेशाचं सध्या वाचन सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू आहे। कोर्टाकडून काही थेट आदेश यामध्ये दिले जात आहेत। या आंदोलनासाठी हायकोर्टाकडूनच परवानगी देण्यात आली होती, मात्र त्या नियम अटींचं पालन केलं जात नाही असं देखील कोर्टाने या ठिकाणी म्हटलंय आणि त्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे आणि आता कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू आहे। त्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय। कोर्टाकडून सध्या आदेशांचं वाचन सुरू आहे। काही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत, काही नियम आणि अटींचं पालन होत नसल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। कोर्टाकडून सध्या आदेशाचं वाचन सुरू आहे। कोर्टाकडून आता काय आदेश या आंदोलनासंदर्भात दिले जातात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर कोर्टाकडून आता यावर आदेश दिले जात आहेत। त्यामध्ये जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देऊ शकता का अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली होती। नियम आणि अटींचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का अशी ही विचारणा कोर्टाने केलेली आहे। कोर्टाकडून आता सध्या आदेशाचं वाचन सुरू आहे। कोर्टाच्या आदेशामध्ये नेमकं काय आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाधिवक्त्यांकडून हे आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती, तर त्यावर आता कोर्टाकडून काय आदेश दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आम्ही आंदोलनाच्या विरोधामध्ये नाही, मात्र अटी आणि नियमांचं पालन करायला हवं असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर नियमांचं पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। मुंबईकरांना त्रास होता कामा नये असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। कोणत्याही प्रकारचा त्रास कुणालाही होता कामा नये, मुंबई बाहेर वस्तू जायला कोणतीही अडचण नको असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। शिवाय शाळा कॉलेजेस उद्यापासून सुरू होत आहेत, नोकरदारांना कोणताही त्रास होता कामा नये असंही कोर्टाने म्हटलंय। तर कोर्टाकडून आता सध्या आदेशाचं वाचन सुरू आहे। यामध्ये कोर्टाने काय आदेश दिलेत हे पाहणं महत्त्वाचं असेल, तर हेही मुद्दे आपल्या समोर या ठिकाणी येतील। कोर्टाकडून सध्या आदेशाचं वाचन सुरू आहे। तर या आदेशांमध्ये नेमकं आणखी काय असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या कोर्टाकडून आदेशांचं वाचन सुरू आहे। दरम्यान महाधिवक्त्यांनी कारवाई करण्याचं या ठिकाणी कोर्टाला सुचवलं होतं आणि एकूणच हे आंदोलन थांबवण्यासंदर्भात सुद्धा विचारणा करण्यात आलेली होती। मात्र आता कोर्टाचा निर्णय काय असेल, कोर्टाचे आदेश काय असतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं कोर्टाने म्हटलंय। तर बऱ्याच ठिकाणी हे मराठा आंदोलक पाहायला मिळाले होते, मरीन ड्राईव्ह परिसरात आणि इतर ठिकाणी। मात्र आझाद मैदाना व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं कोर्टाने आता म्हटलंय। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर आंदोलकांनी वावरू नये असं कोर्टाने म्हटलेलं आहे। इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं कोर्टाने म्हटलेलं आहे। शिवाय 5,000पेक्षा जास्त लोक आणू नये आंदोलकांची जबाबदारी होती असंही कोर्टाने म्हटलंय। तर आंदोलनाचे आयोजक यांची ही जबाबदारी होती की 5,000पेक्षा अधिक लोकांना आणू नये, मुंबईच्या आझाद मैदान व्यतिरिक्त इतर ठिकाणी ते वावरू नयेत असे थेट आदेश आता कोर्टाने दिले आहेत। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नयेत ही आयोजकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं। पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच ही परवानगी होती, त्यानंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं कोर्टाने म्हटलं। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। यासह या ठिकाणी आमरण उपोषणाला परवानगीच नव्हती असंही कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। कोर्टाकडनं आदेशाचं वाचन आता या ठिकाणी केलं जाते। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही असं देखील सरकारनं सांगितलेलं आहे। सरकारनं कोर्टामध्ये ही माहिती दिली। तर आझाद मैदाना व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नये ही आंदोलकांची जबाबदारी होती असंही कोर्टाने म्हटलंय। तर सकाळी 9 ते 6 पर्यंतच आझाद मैदानामध्ये परवानगी होती, त्यानुसार 6 वाजल्यानंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, त्यानंतर परवानगी देण्यात आली नाही असं देखील सरकारनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। आपण पाहतोय कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू आहे। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी होती असंही कोर्टाने म्हटलंय। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। कोर्टाचे हे थेट आदेश आहेत। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नयेत हे आयोजकांचं काम होतं असं कोर्टाने म्हटलं। पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आझाद मैदाना व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। तर सरकारनं परवानगी दिली, आता नाही
तर आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी दिली होती, त्यांना त्यानंतर परवानगी दिली नव्हती असं राज्य सरकारनं म्हटलं। त्यावर आंदोलकांचे वकील श्रीराम पिंगळे यांनी परवानगी दिली होती पण आता राज्य सरकार नाही म्हणतंय असं कोर्टाला सांगितलेलं आहे। तर सरकारनं परवानगी दिली, आता सरकार नाही म्हणतंय असं ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी म्हटलेलं आहे। तर परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली आहे। आंदोलकांचे वकील श्रीराम पिंगळे यांनी परवानगी दिली होती पण आता सरकार नाही म्हणतंय असा युक्तिवाद केला। त्यावर कोर्टाने हा प्रश्न विचारलाय, तुम्ही सरकारी वकिलांनी दिलेली माहिती खोडून काढताय तर परवानगी दिल्याची प्रत दाखवा असं त्यांनी ॲडव्होकेट पिंगळे यांना सांगितलेलं आहे। तर परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आलेली आहे। सध्याची या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत। कोर्टाकडून आदेशांचं वाचन सुरू आहे। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी असल्याचंही कोर्टाने म्हटलंय। पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं देखील कोर्टानं म्हटलं। कोर्टाकडनं आदेशाचं वाचन या ठिकाणी सुरू आहे। तर आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही असंही म्हणण्यात आलेलं आहे। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर सरकारनं परवानगी दिली होती आणि आता ते नाही म्हणतात असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलं। त्यावर परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली। तर कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू आहे। दुसरीकडे सरकारनं परवानगी दिली, आता नाही म्हणतंय असं ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी म्हटलंय। त्यावर परवानगीची प्रत दाखवा असं कोर्टानं म्हटलंय। तर कोर्टाकडनं आदेशाचं वाचन या ठिकाणी सुरू आहे। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नयेत ही आयोजकांची जबाबदारी होती असं कोर्टानं म्हटलेलं आहे। पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। तर आमरण उपोषणाला सुद्धा परवानगी नव्हती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। आदेशाचं कोर्टाकडून हे वाचन सुरू आहे। आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी होती, नंतर नाही असं सरकारनं म्हटलं। तर दुसरीकडे आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असंही कोर्टानं म्हटलंय। तर आंदोलनासाठी एकच दिवसाची परवानगी होती असं सरकारकडनं कोर्टाला सांगण्यात आलं। सरकारने परवानगी दिली होती मात्र आता ते नाही म्हणतायत असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलं। त्यावर परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडनं ॲडव्होकेट पिंगळे यांना करण्यात आली। सरकारनं परवानगी दिली, आता नाही म्हणताय असं ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी म्हटलं। सरकारनं आधी परवानगी दिली मात्र आता नाही म्हणतायत। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असंही आदेशात कोर्टानं म्हटलंय। शिवाय 5,000पेक्षा जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी असल्याचंही कोर्टानं म्हटलंय। तर कोर्टामध्ये अद्यापही सुनावणी सुरू आहे। यावर कोर्टाकडनं आता आदेश दिले जात आहेत। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी होती असंही कोर्टानं म्हटलंय। तर आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। यासोबतच आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही असं सरकारनं म्हटलं। पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं कोर्टानं सरकारला म्हटलंय। तर सरकारने परवानगी दिली होती पण आता नाही म्हणताय असं ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे म्हणाले। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असे आदेश आता कोर्टानं दिलेत। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नयेत, आयोजकांची ही जबाबदारी होती असं कोर्टानं म्हटलंय। पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं देखील कोर्टानं सरकारला म्हटलं आहे। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये यासह आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही असं सरकारनं म्हटलं। दरम्यान आमरण उपोषणाला परवानगी नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। सरकारने परवानगी दिली होती मात्र आता ते नाही म्हणतायत असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटल्यानंतर परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली। जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली पण त्यांनी ती स्वीकारली नाही असंही सरकारनं म्हटलंय। जरांगे यांना पोलिसांनी नोटीस दिली होती पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारनं कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली, जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली होती पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारनं या ठिकाणी म्हटलंय। तर जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस दिली जाऊ शकते का अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली होती। तर त्यावर जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस दिली पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं राज्य सरकारनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर सरकारने परवानगी दिली नाही, आता
सरकारनं आधी परवानगी दिली, मात्र आता नाही म्हणतायत असं ॲडव्होकेट पिंगळे म्हणाले. त्यावर ती प्रत दाखवण्याचं कोर्टानं म्हटलंय. जरांगे यांना पोलिसांनी नोटीस दिली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं राज्य सरकारकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर जरांगे आणि वीरेंद्र पवारांना नोटीस दिली जाऊ शकते का अशी विचारणा कोर्टानं केली होती. त्यावर जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली, पण त्यांनी ती स्वीकारली नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. यासह नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस सुद्धा त्यांनी स्वीकारली नाही असं सरकारनं म्हटलेलं आहे. नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस पण त्यांनी स्वीकारली नाही असं सरकारनं आता कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली, पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारनं कोर्टात सांगितलं. तर नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आलेली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात सांगितलेलं आहे. जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली, पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारनं म्हटलंय. तर हा युक्तिवाद आपण पाहतोय. जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही. दुसरीकडे कोर्टानं काही आदेश दिलेले आहेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये, 5,000पेक्षा जास्त लोक आणू नये, ही आयोजकांची जबाबदारी असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे. तसंच पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं देखील कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आमरण उपोषणाला परवानगी दिली नव्हती असं देखील कोर्टानं म्हटलंय. आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी होती, नंतर नाही असं सरकारकडनं कोर्टामध्ये सांगण्यात आलं. तर आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं कोर्टानं म्हटलेलं आहे. सरकारनं आधी परवानगी दिली, आता नाही म्हणताय असं यावर ॲडव्होकेट पिंगळे म्हणाले. यावर परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली. तर जरांगे यांना पोलिसांनी नोटीस दिली, पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारकडनं कोर्टामध्ये सांगण्यात आलं. नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस पण त्यांनी स्वीकारली नाही असं सरकारनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे.